नमस्कार मंडळी. माझं नाव अजित शरद राठोड. आज मी तुमच्याशी केवळ माझ्या शाळेबद्दल नाही तर माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एक मंदिराविषयी बोलणार आहे. आणि ती शाळा म्हणजे शिवाजी मल्टीपर्पज हायस्कूल अमरावती. मी 2002 साली इथे 8वी या वर्गामध्ये ड सेक्शनला प्रवेश घेतला होता आणि तिथूनच सुरू झाला माझ्या जीवनाचा प्रवास. 2002 ते 2005 या केवळ 3 वर्षाचा हा काळ नव्हता, तर हा माझ्या आयुष्यातील तो एक सुवर्ण काळ आणि सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता. मी यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या छोट्या खेड्यातून मोठ्या आशा घेऊन अमरावतीला माझ्या काकांकडे शिक्षणासाठी आलो होतो. गावाकडच्या वातावरणातून थेट शहरातल्या मोठ्या शाळेत येणं हा माझ्यासाठी सुरुवातीला एक खूप मोठा बदल होता. मनात थोडी भीती होती, पण भविष्याची ओढ जास्त होती. या शाळेत आल्यावर मला जे मार्गदर्शन मिळालं ते शब्दात मांडणं एकदम कठीण आहे. मला इथे शाळेमध्ये कांबे मॅडम यांच्या स्वरूपात साक्षात भगवंतच लाभले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या मला वर्गशिक्षिका म्हणून पण मिळाल्या आणि त्याचबरोबर केचे मॅडम, बारबदे मॅडम यांचा पण तितकाच सिंहाचा वाटा आणि सहयोग मला या जर्नीमध्ये मिळाला. त्यांनी मला 8वीपासून 10वीपर्यंत अगदी आपल्या सख्ख्या मुलासारखं जपलं, माझ्यावर लक्ष दिलं. केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर आयुष्यात कसं जगावं, कसं वागावं याचा संस्कारसुद्धा त्यांनी मला दिलं. आज मी जो काही चांगला माणूस म्हणून घडलो आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी कांबे मॅडम आणि माझ्या सर्व शिक्षकांना देतो. या प्रवासात मला अनेक महान गुरुजन मिळाले. केचे मॅडम आणि बारबदे मॅडम यांनी गणितासारखा अवघड असा विषय एकदम सहज करून शिकवला. कांबे मॅडमनी विज्ञानाची गोडी लावली आणि अनेक विज्ञानाचे किस्से हे गमतीदार स्वरूपात कसे शिकता येईल हे पण शिकवले. काळे मॅडम आणि वानकडे सरांनी मराठी भाषेचं महत्त्व पटवून दिलं. लोणकर मॅडम यांनी हिंदी, तर लुंगे मॅडम आणि लहाने मॅडम यांनी इतिहासाच्या माध्यमातून देशाचा इतिहास आमच्यासमोर उलगडला. या सर्व शिक्षकांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांची महान शिकवण. भाऊसाहेबांची शिकवण होती की तळागाळातील गरीब विद्यार्थ्यालाही चांगल्यात चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे. आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने ही शिकवण आपल्या आचरणात आणली. त्यांनी आम्हाला केवळ उत्तम शिक्षणच नाही तर एक सुदृढ शैक्षणिक वातावरण आणि संस्कार दिलेत, ज्यामुळेच आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थी घडले. माझ्या तमाम आदरणीय शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. शाळेचे जीवन हे मित्राशिवाय अपूर्ण आहे. या शाळेच्या प्रांगणात मला अनेक निष्पाप आणि जीवापलीकडे जपणारे मित्र मिळाले. अश्विन इंगळे हा माझा जीवापाड मित्र मला या शाळेमध्ये मिळाला आणि आजपर्यंतही आम्ही आमच्या एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी आहोत आणि तो प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करत असतो, हे माझं सौभाग्य. तसेच सिद्धार्थ पानतावणे, मनीष वैद्य, परीक्षित राठोड, गुडदे, उमेश कुंभेकर यासारखे अनेक मित्र शाळेच्या दिवसात मिळाले आणि त्यामुळे हा माझा प्रवास अधिकच रंजक झाला. त्या टाईममध्ये अभ्यास करतानाची स्पर्धा आणि मजामस्ती यामुळेच माझ्या शाळेतला काळ अविस्मरणीय ठरला. या सगळ्यांच्या साथीने आणि शिक्षकाच्या अतोनात कष्टातून मी 2005मध्ये 10वीच्या परीक्षेत क सेक्शनमधून शाळेचा टॉपर म्हणून उत्तीर्ण झालो. तो क्षण माझ्या सर्व शिक्षकांसाठी, माझ्या आजोबांसाठी, आईवडिलांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. 10वीनंतर माझा शैक्षणिक प्रवास थांबला नाही. पुढील 11वी आणि 12वीचे शिक्षण मी श्री शिवाजी सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर 2011 साली मी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आणि त्यानंतर मी माझा प्रोफेशनल जर्नी स्टार्ट केलं ते 2011पासून. माझ्याकडे आत्ता सॉफ्टवेअर उद्योगात तब्बल 14+ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मी 5 ते 6 बड्या
MNC कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलेले आहे. मी सध्याच एम्फसिस या MNC कंपनीमध्ये ॲप्लिकेशन परफॉर्मन्स इंजिनिअरिंग आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजर या रोलवर कार्यरत आहे. मला या कामादरम्यान 2 वर्ष लंडनमध्ये पण काम करण्याची संधी मिळाली आणि जी माझ्या करिअरमध्ये एक महत्त्वाचं पायरी ठरली असे मी म्हणू शकेल. माझ्या यशाचा हा संपूर्ण प्रवास शक्य झाला तो केवळ आणि केवळ डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचे आशीर्वाद, शिवाजी मल्टीपर्पज हायस्कूलमधील पायाभूत शिक्षण आणि माझ्या शिक्षकांनी दिलेले अमूल्य संस्कार यामुळेच. एका गरीब आणि सामान्य मुलाला पुढे नेण्याची त्यांची जिद्द आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी होती. मी पुन्हा एकदा माझ्या शाळेला, माझ्या शिक्षकांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप धन्यवाद देतो. हा शालेय अनुभव माझा कायमच स्मरणात राहील आणि पुढील वाटचालीस प्रेरणा देईल. धन्यवाद.